या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला। सलग 90व्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारमण यांनी देश गेल्या 12 वर्षापासून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सांगितलं। देशात गुंतवणूक देखील वाढत असून रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यावर आमचा भर आहे असं त्यांनी नमूद केलं। अर्थसंकल्पातून काय स्वस्त आणि काय महाग झालं ते आपण पाहूयात। वैद्यकीय उपकरणं स्वस्त होणार आहेत, भारतात तयार होणारे कपडे स्वस्त होतील, कर्करोग मधुमेहावरील औषधं स्वस्त होतील, क्रीडा साहित्य याचबरोबर मोबाईल फोन स्वस्त होईल, अपघात विमा, लिथियम आयन बॅटरी, दुचाकी स्वस्त होतील, LCD LED स्वस्त होईल, सौर पॅनल देखील स्वस्त होणार आहे। त्याचप्रमाणे EV वाहनं, EV बॅटरी, फ्रोझन फूड, CNG बायोगॅस स्वस्त होईल, परदेशी प्रवास देखील स्वस्त होणार आहे, परदेशातील शिक्षण स्वस्त होईल, चामड्याचं निर्यात तसंच बिडी हे देखील स्वस्त होणार आहे। तर दारू महाग होईल यापुढे, याचबरोबर खनिज महाग होतील, शूज त्याचप्रमाणे PVC फ्लेक्स शीट महाग होणार आहे, सिगरेट महाग होईल, भंगार देखील महाग होणार आहे। अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे आता आयकरात कुठलाच बदल करण्यात आलेला नसून टॅक्स स्लॅब जैसे ते ठेवण्यात आले आहेत। पायाभूत सुविधा MSME उद्योगांना चालना दिली जाणार आहे। इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स सेमी कंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद आहे। प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी मुलींकरता वसतिगृह उभारली जाणार आहेत। पशुपालन दुग्ध व्यवसायासाठीचं अनुदान वाढवलं जाणार आहे। 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारली जाणार आहेत। तर पुणे मुंबईसह 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे 7 मार्ग प्रस्तावित करण्यात आले।